तर चला, हे ब्लॉक आहे, या ब्लॉकवर आपण स्टेप वर्कआउट करणार आहे. तर चला तुम्हाला दाखवतो. फक्त मग करायची टेक्निक वेगवेगळी दोघांची. की तुम्हाला जर टाईम असला किंवा तुम्हाला जर कुठं बाहेर फिरायची सवय असली, नवीन नवीन लोकेशन बघायची सवय असली, तर तुम्ही जॉगिंग करू शकता. ती ॲरोबिक एक्सरसाइज आहे. तिने काय करतं, त्याला शूज लागतो आणि ओपन प्लेस लागतो, ग्राउंड लागतो, ओपन प्लेस लागतो. एक दोन्हीमध्ये कॉमन फक्त एकच गोष्ट आहे, फक्त ही जागेवर करता येते आपल्याला घरच्या घरी आणि कमी जागेमध्ये. आणि हिला कमी जागेत करता येत नाही, त्याला ग्राउंड लागतं. तर हे गुड मॉर्निंग. आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 312वा दिवस आहे. आता 6 वाजले. चला, उजेड पडला थोडासा. मग आता घराच्या बाहेर निघू आपण, कारण की लय अंधार राहतो. गेट ओपनच आहे, काम चालू आहे. तर आज थोडंसं लेट झालो आणि थंडीच लय. तर ग्राउंडकडे आलो आपण. आता थंडीले भयानक आहे, कारण नाही आला अजून. तर काल आपण संध्याकाळी आलतो इथं, थोडंसं साफसफाई करणं लागेल, कारण की गाया ते चरायला येते बघा. इथून पूर्ण आपल्या इथं पूर्ण धिंगाण करून शेणबिन पडलेलं आहे जागेवर आणि पूर्ण घाण करून टाकली. तिथं पहिले एकदम साफ होतं, आता एकदम घाण झाली पूर्ण. तर पहिले आता वॉर्मअप करू, वर्कआउट करू, नंतर साफसफाई करू थोडीशी. साफसफाई नसली तर वेगळंच ग्राउंड वाटतं आपलं. बघा, पूर्ण घाण झाली. तर चला वॉर्मअप करू. तर हे सगळं बर्फावणी गार झालं, सगळं खालचं फर्श पण, हे पण, कारण की तिन्ही बाजून उस इथं, त्यामुळं गार राहतच ते. तिन्ही फेस हँडल केले, उन्हाळा पण, पावसाळा पण, आता लागलं हिवाळा. हिवाळा लय 2 दिवसातच पूर्ण पिकवर चाललंय गेला डायरेक्ट. शूज आपला कामावा आला, आता जास्त दिवस नाही टिकत तो. आता एखादे 1.5-2 महिना तरी आपलं जास्त रनिंग बिनिंग नाही एवढी, म्हणून एवढं काय हे नाही ना. तर डेली रनिंग असली ना, मग हे शूज गेला असता. रनिंग कमी आहे म्हणून तर टिकला इतके दिवस थोडा. किती भारी शूज असो, एक वर्ष, 1 ते 1.25 वर्ष लय झाले, कारण की त्याची मग ती बिल्ड क्वालिटी आणि ज्याचं स्ट्रेंथ असते ना बुटाची, ती सगळी निघून जाते. आणि त्याच्यानंतर मग आपण जास्त जर रनिंग केली त्याच्यावर परत त्यालाच यूज करत राहिलो, तर मग आपल्याला शिन पेन नाही तर हे होत राहतं, इंजुरी. त्याच्यामुळं 1 ते 1.25 वर्ष शूज किती ब्रँडेड असला ना, खराब होऊन जातो. त्याच्यावर तुमचं रनिंग करण्यावर डिपेंड आहे. तुम्ही वॉकिंग बिकिंग साधं करत असले ना, मग तुम्ही जातो तुम्हाला. मग तुम्ही डेली रनिंग जर करत असले, मग काय खरं नाही. चलो वॉर्मअप करू आता.
वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. तर आता काय करणार आहे आपण, जॉगिंग करणार आहे. जॉगिंग कुठून, इथून इकडंच करणार आहे थोडी नॉर्मलवाली जॉगिंग, आणि त्याच्यानंतर आजचा वर्कआउट काय आहे ते बघणार आहे. तर थंडी आहे, थंडी लई जण आता जॉगिंग लई राहिले. आता इकडं पण लई जण दिसू राहिली आता. आता काय सगळेजण, प्रॉब्लेम काय होतो, रनिंगला आले सगळेजण इकडे येऊन बसते, हे गर्दा होतो. नाही पहिले काय एवढंच उन्हाळा पावसाळा कोणीच नव्हतं, आपणच होतो. आता हिवाळ्यातले लोक येते, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण व्यायाम करत जाऊ, टाईमपास करायला येते सगळेजण, अर्ध्याच्यावरती पोरं इथं. तर चला आता काय करू, जॉगिंग करू आणि मग आपला आजचा वर्कआउट काय ते बघू. तर जॉगिंग कंप्लीट झाली आपली आता. तर आपण कमीत कमी अर्धा 1 किलोमीटर जॉगिंग केली, कारण की पाय मोकळे होते. तर आजचा टॉपिक तोच आहे नेमकी, जॉगिंग बेस्ट आहे का स्किपिंग बेस्ट आहे. तर पण लई लोक कन्फ्यूज असते त्याच्यामध्ये. तर सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे कसं आहे, जॉगिंग आणि हे दोन्ही पण सारखाच इफेक्ट देते, फक्त मग करायची टेक्निक वेगवेगळी दोघांची. की तुम्हाला जर टाईम असला किंवा तुम्हाला जर कुठं बाहेर फिरायची सवय असली, नवीन नवीन लोकेशन बघायची सवय असली, तर तुम्ही जॉगिंग करू शकता. ती ॲरोबिक एक्सरसाइज आहे. त्याने काय करतं, त्याला शूज लागतो आणि ओपन प्लेस लागतो, ग्राउंड लागतो, ओपन प्लेस लागतो. तुम्ही कुठं पण करू शकता त्या एक्सरसाइजला. त्याआधी पण एक दोन्हीच्या वर्कआउट करायच्या आधी वॉर्मअप कंपल्सरी आहे, त्याच्यानंतर झाल्यानंतर स्ट्रेचिंग कंपल्सरी आहे. नाही तर तुम्हाला क्रॅम्प यायची शक्यता आणि इंजुरी व्हायची शक्यता जास्त होती. त्याच्यामध्ये ह्याच्यात कसं आहे, जॉगिंगमध्ये तुम्ही नवीन नवीन प्लेसवर जाऊ शकता, नवीन नवीन म्हणजे सीन दिसतं तुम्हाला, नवीन नवीन वातावरण, दम. आणि ह्यानी काय होतं, रनिंगने तुम्हाला सेम इफेक्ट होते दोन्हीला पण. तुमचं ह्याची पण हार्टबीट वाढती, हार्टची हेल्थ वाढती, आज स्टॅमिना वाढतो, तुम्ही स्ट्रेंथ पॉवर वाढती, पुरं ऑल ओव्हर बॉडीचं वर्कआउट होतो, लेगमध्ये पॉवर येते, दोन्ही पण स्किपिंगमध्ये पण ह्याची पण दोन्हीमध्ये पॉवर येते. तर राऊंड फिगर फक्त दोन्हीमध्ये कॉमन फक्त एकच गोष्ट आहे, फक्त ही जागेवर करता येते आपल्याला घरच्या घरी आणि कमी जागेमध्ये, आणि हिला कमी जागेत करता येत नाही, त्याला ग्राउंड लागतं. तर हे दोन्ही एकच म्हणजे वेगळा पार्ट आहे, बाकी सगळ्या ह्याच्यात कॉमन पार्ट आहे. त्यातमध्ये तुम्हाला जसं तुमचं सोपं वाटलं तसं तुम्ही जी वर्कआउट करू वाटलं तुम्हाला ते करू शकता तुम्ही. पण तुमच्या टाईमवर डिपेंड आहे. कसं आहे, कारण की जे ऑफिसमध्ये जाते बिझी असतं, त्यांना टाईम नसतो जिमला रनिंगला द्यायला, त्यांसाठी स्किपिंग एकदम बेस्ट आहे. आणि ज्यांना थोडंसं फ्री वातावरण आहे, थोडं फ्री फिरायला आवडतं किंवा वेगवेगळ्या जागी जॉगिंग करायला आवडतं, त्यांसाठी जॉगिंग सगळ्यात बेस्ट आहे. तर फार काय फरक नाही, फक्त एकच फरक आहे ह्याचा, बाकी दुसरं काही नाही, सगळं सेम आहे. तर चला आता आपला आजचा वर्कआउट आहे इन आउट करू चला. तर आज सोमवार आहे, तर आज आपला हिल ट्रेनिंग किंवा हार्ड वर्कआउट नंतर एक सॉफ्ट वर्कआउट असतो, तो म्हणजे इन आउट वर्कआउट आपला सेम. म्हणजे आता आपल्याला जॉगिंग करायला टाईम नाही, कारण की सोमवारी आपली लॉंग रनिंगच असते, कधी पण 5 किलोमीटर 10 किलोमीटर 15 किलोमीटर. पण आता रनिंग करायला चान्स नाही आहे, आणि तिकडे पण जातो आपण बाहेर, ते पण एकदाच जातो, त्याच्यामुळे नुसतं जॉगिंग करायला जायला नुसतं परवडत नाही एवढ्याला. आता आपण अल्टरनेट करत राहतो, हिल ट्रेनिंग कधी जॉगिंग. तर आता काय करणार आहे, त्याचंच अपोजिट म्हणजे बरोबर वर्कआउट आहे इन आउट वर्कआउट. इन आउट वर्कआउटने पण सेम
हेच होतं. आता तुम्हाला मी सांगितलं ना स्किपिंग करायला पाहिजेत का जॉगिंग करायला पाहिजेत, पण अजून एक त्याच्यामध्ये एक और आहे टाकलेला, हे इन आउट वर्कआउट. इन आउट वर्कआउटने सेम बेनिफिट दोन्हीलाच होते. जसं तुमचं त्याची कॅलरी बर्न होती, जसं तुमचा स्टॅमिना वाढतो, जसं लेगमध्ये पॉवर येते, हाताची पोझिशन होती, ब्रिथिंग सिस्टम वाढते, रनिंगमध्ये ऑल ओव्हर बॉडीचा वर्कआउट होतो, याच गोष्टींनी होतो सगळा. तर ह्याच्यामध्ये हे 3 वर्कआउट आहे. तुम्हाला 2 तर सांगितले, पण हे मेन गोष्ट म्हणजे तुम्ही 3 वर्कआउट, ह्या 3 वर्कआउटमध्ये सगळं तुमचं बॉडीच म्हणजे जेवढं लागतं तुम्हाला फिटनेससाठी सगळं कवर होऊन जातं. तर तिन्ही पण बेस्ट आहे, तिन्ही पण तुम्ही करू शकता. फक्त एक आहे, तिन्हीचा रिझल्ट सेम आहे, फक्त तिन्हीला करायची ॲक्टिव्हिटीज आणि म्हणजे पद्धत वेगवेगळी तिघींची, पण ते तिघांचा रिझल्ट सेमच आहे. त्याच्यानुसार तुमच्या म्हणजे कंडिशननुसार तुम्ही हे तिन्हीपैकी कोणता पण करू शकता आणि बॉडी फिट ठेवू शकता. तर चला, आज आपण इन आउट वर्कआउट करणार आहे, तर चला.
तर आपण हे बघितलं इन आउट वर्कआउट. इन आउट वर्कआउटचे 2 सेट बघितले पहिले. आता ह्यानी काय होतं, रनिंग करताना तुमच्या हाताची पोझिशन ओके राहते, पायाची पोझिशन, पाय बरोबर मागे पुढे पडते, वाकडे तिकडे पडते, हे सगळं इथं ओके होतं. पाय असा एका लेवलनीच पडतो. एका लेवलनी पाय पडले म्हणजे तुमचे रनिंग मध्ये इम्प्रूव्ह होतो आणि रनिंग परफॉर्मन्स ओके होतो. ह्याच्याने स्टॅमिना वाढतो, हाताची पोझिशन कशी ठेवायची ती वाढते, ब्रिथिंग सिस्टम वाढते, ऑल ओव्हर बॉडीचा वर्कआउट होतो. म्हणजे ऑल ओव्हर बॉडी रनिंग करताना कशी ठेवायची हे सगळं ह्याच्यात या वर्कआउट मध्ये होऊन जातं. म्हणजे दुसरं काही वेगवेगळं वर्कआउट करायची गरज नाही. तर चला, हा वर्कआउट म्हणजे हा बेसिक आहे. आता स्टेप वर्कआउट वरता आहे, म्हणजे ब्लॉकवर मारायचा. सेम एक्सरसाइज फक्त ब्लॉकवर मारायची. हाईट थोडीशी वाढती, ही जमीनवर आहे, ती फक्त वरती करायची. तर चला ते बघू. तर चला, हे ब्लॉक आहे, या ब्लॉकवर आपण स्टेप वर्कआउट करणार आहे. तर चला तुम्हाला दाखवतो. कारण की तुमच्या ऍडजस्टनुसार घ्यायचा. आपल्याकडे हाच अवेलेबल आहे म्हणून इथं घेतो आपण. तो थोडा मोठा जर असला ना तरी जमन तुम्हाला. तर जशी तुमची कॅपॅसिटी, जसं तुम्हाला अवेलेबल आहे त्या, म्हणजे असं नाही की ती वस्तू लागती आणि ती वस्तू नसल्यावर वर्कआउट करायचं नाही. तसं नाही आहे की ती वस्तू नसली तरी जी गोष्ट आपल्याकडे आहे अवेलेबल, आपण इथं बघा आपण सगळं जुगाडवर चालू आहे, जी गोष्ट अवेलेबल त्याच्यापासून वर्कआउट चालू करायचा. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. नाही तर काय, स्किपिंग इन, मग स्किपिंग मारीन, मग ब्लॉक इन, मग ब्लॉक मारीन, ब्लॉक नाही मारणार. जी गोष्ट आहे नेचर त्याच्यापासून फायदा घ्यायचा आणि त्याच्यापासून वर्कआउट तयार करायचा, फ्री वर्कआउट असल्यावर. तर चला, ही आहे ॲडव्हान्स. पहिले ग्राउंड फ्लोअरला मारलं होतं, आता स्टेप वर्कआउट मध्ये मारलं आपण. याने दोन्हीचा रिझल्ट सेम भेटतो, फक्त आपले जे सेम पार्ट टाकतो फक्त थोडी स्टेप वरती होती, हाय होती थोडीशी ॲडव्हान्स मधलं हे. तर चला हे करा तुम्ही वर्कआउट, इन आउट वर्कआउट. याने तुमचा रनिंग परफॉर्मन्स ओके होईल. आणि ज्या दिवशी रनिंग नाही झाली त्या दिवशी हा वर्कआउट केला ना तर एक लेवल बरोबर होऊन जाईल. तर चला नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू. वर आला आता. तर चला आज आपण बघितलं इन आउट वर्कआउट. इन आउट वर्कआउटनी काय होतं, काय काय बेनिफिट होते आणि रनिंग मधले 3 इव्हेंट सांगितलं तुम्हाला, जे रनिंग सेम रनिंगसाठी आपण वेगवेगळे एक्सरसाइज करू शकतो, ते 3 सांगितल्या. तर चला लास्ट आपलं राहिलं आता
सपाटेने काय होतं माहिती आहे का, आपल्या ऑल ओव्हर बॉडीचा वर्कआउट होतो, त्यामुळे आपण सपाटे मारतो. रनिंग करताना कसं करतो, आपला सहसा जास्त करून लोअर बॉडीचाच यूज होतो आणि लोअर बॉडीचा वर्कआउट होतो. त्याच्यामुळे स्पेशल अप्पर बॉडीला वर्कआउट द्या. त्याच्यामध्ये काय करायचं, कधी पण एक स्पेशल वर्कआउट देतोच आपण, पण एक्स्ट्रा बॉडी वाढण्यापेक्षा हा एक वर्कआउट आहे, त्यांनी ऑल ओव्हर बॉडीचा वर्कआउट होतो सपाटेने. मांड्या बनत्या, थाईज बनती, ॲप्स, पोटात चरबी कमी होते, ॲप्स बनते, चेस्ट बनते, बायसेप बनते, ट्रायसेप बनते, शोल्डर बनते, बॅकबोन ओके होतो. म्हणजे ह्याच्यात ऑल ओव्हर बॉडीचा वर्कआउट आहे. असे वर्कआउट निवडायचे, ते कमी टाईममध्ये आपल्याला जास्त रिझल्ट देईन आणि जास्त बेनिफिट होईल. असे केले तरच तुम्हाला आपल्याला रिझल्ट भेटेल. तर चला, आपण सपाट्याचे कमीत कमी 4 ते 5 सेट डेलीच मारतो, 15-15चे. तर आज स्किपिंग नाही मारणार, कारण की स्किपिंगचं आपलं चॅलेंज काल कंप्लीट झालं. तर आपण 4000 स्किपिंग मारले होता, अरे आपलंच रेकॉर्ड ब्रेक केलं. आता नेक्स्ट टाईम आपलंच परत रेकॉर्ड ब्रेक करू आपण. दुसऱ्या संग कॉम्पिटिशन नाही, आपलीच कॉम्पिटिशन आपण स्वतः असतो. तर चला, सपाटे या ठिकाणीच मारू आता आपण. तर सपाट्याचे आपण 4 एक सेट मारले आपण, 15-15चे, 15×60. याने पूर्ण ऑल ओव्हर बॉडीचा वर्कआउट होतो. थाईज पण बनती, ॲप्सवर पण जोड येतो, चेस्ट बनती, बायसेप, शोल्डर, बिल्डर टोटल. तर हे तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये फिक्स कमीत कमी 50 तरी मारायचे. तर चला, आता काय करू, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. आज साफ करायचं होतं, पण आता टाइम नाही. थोडंसं वरच्यावर साफ करून अलीकडे
आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. आज आपण इन आउट वर्कआउट बघितला, ज्या रनिंगला और आहे लॉंग रनिंगला. खायला प्रॉब्लेम झाला यार आपल्याला काहीतरी. आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. फुल बॉडी स्ट्रेचिंग केली. आता जायची तयारी करू. आणि आता एक गोष्ट सांगतो, एवढ्या दिवसापासून बघितलं मी, जे फिटनेसला पोलीस भरतीची पोरं सोडून ते पण आता काही कारण असतं म्हणून येते, आणि तर कोणीच असं जॉगिंगला न्यायला कोणीच येत नाही. कारण की बघितलं हिवाळ्यात सगळेजण येते, पावसाळा उन्हाळ्यात कोणी एक सुद्धा दिसत नाही. फक्त एखादी 2च जण दिसते बघ, ते कंटिन्यू येते. त्याचं रिझन काय आहे, जे लोक येते त्यांना डॉक्टरने काही ना काही सांगितलेलं आहे. एक तर काही डायबिटीस सांगितली, नाही तर काय तर दमा सांगितला, नाही तर काही सांगितलं म्हणून ते येते. असं स्वतः ज्याला काहीच नाही त्याला स्वतः आपलं फिजिकल फिटनेस ओके ठेवायची, तो तर येतच नाही पहिली गोष्ट. हा जिमला जाते लय जण, पण माणसामध्ये म्हणतो ज्याला काही सांगितलं तेच आता फिरू राहिले बाहेर. पण ते एक गोष्ट लक्षात ठेवा, व्यायाम हा सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. जो फिट आहे त्यासाठी पण, जो नॉन फिट आहे त्यासाठी पण. आणि हे मस्ट जरूरतच आहे. तर चला, आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट टॉपिक सोबत. बाय. जॉकेट इकडे विसरला असतो जॉकेट.